हाल ही में हुए पहलगाम हमले पर कांग्रेस प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाल ने कहा कि हम सरकार के साथ थे। साथ ही जातिगत जनगणना पर भी उन्होंने अपनी प्रतिक्रिया दी। आइए जानते हैं उन्होंने क्या कहा। जाती निहाय जनगणनेचा केंद्र सरकारने निर्णय जो घेतला त्याचं आम्ही स्वागत करतो। मात्र हे स्वागत करत असताना त्याची एकंदरीत पार्श्वभूमी जी आहे ही पण ध्यानात जर घेतली तर हा राहुल गांधींचा फार मोठा राजकीय विजय आहे। राहता राहिला केंद्र सरकारचा प्रश्न, तर केंद्र सरकार हे जुमल्यासाठी दुर्दैवाने जास्ती प्रसिद्ध आहे आणि अनेक जुमले दरवर्षी 2 कोटी रोजगार दिल्या जातील, काळं धन आणलं जाईल, प्रत्येकाच्या खात्यात 15 लाख टाकल्या जातील, 40 रुपये लिटर पेट्रोल, 35 रुपये लिटर डिझेल दिला जाईल, स्मार्ट सिटी 100 निर्माण केला जाईल, असे अनेक जुमले या सरकारचे गतकाळामध्ये आपण ऐकले आहेत। जातीनिहाय जनगणनेचा घेतलेला निर्णय हा जुमला ठरू नये ही अपेक्षा आहे आणि ह्या अपेक्षा असतानाच याचा एक कालबद्ध एक कार्यक्रम जो आहे हा देखील त्यांनी प्रकाशित करावा। ही राहुल गांधींनी जी केलेली मागणी आहे ती अत्यंत योग्य आहे, कारण जातीनिहाय जनगणना करून थांबता येणार नाही, तर त्याच्यावर उपाययोजना देखील पुढच्या काळात कराव्या लागतील। कमाल 50% आरक्षणाची जी मर्यादा आहे ती वाढवावी लागेल। त्यामुळे कालबद्ध कार्यक्रम यासाठी आवश्यक आहे, अन्यथा ही केवळ घोषणा ठरेल। आता हा निर्णय घेण्याकरता राहुल गांधींनीच भाग पाडला आहे आणि माझा भाजपलाचंही मी अभिनंदन या निमित्ताने करतो। अभिनंदन यासाठी की राहुल गांधींच्या जातीनिहाय जनगणनेच्या विरोधात सर्वांनी अत्यंत परखड आणि टोकाची भूमिका घेतली। थेट सरसंघचालकांनी देखील जातीनिहाय जनगणना नको सांगितलं। त्यानंतर योगीजी जे आहेत त्यांनी पण जातीनिहाय जनगणना नको सांगितलं। पार्लमेंटमध्ये जे आहे ते अनेक खासदार या भूमिकेच्या विरोधात बोलताना आढळून आले आणि बटेंगे तो कटेंगे हेही सांगितलं आणि जो जात की बात करेंगा उसको मैं लात दूंगा हेही ऐकलं। आता या सर्व मंडळींनी जातीनिहाय जनगणना ही अत्यंत उत्कृष्ट आहे आणि ती झाली पाहिजे हे सांगतात आहे। त्यांच्या या बदललेल्या भूमिकेचं अभिनंदनच या निमित्ताने मी करू इच्छितो आणि सोबतच आता घेतलेला निर्णय शेवटापर्यंत नेण्याच्या अनुषंगानं त्यांनी भाष्य केलेलं अधिक चांगलं राहील। हे सरकार निवडून येत असतानाच हे मतांची चोरी करून निवडून आलेलं सरकार आहे, कारण 75 लाख मतदान कसं वाढलं याचं कोणतंही उत्तर हे द्यायला तयार नाहीत। अनेक ठिकाणी मतदार यादीतले जे घोळ आहेत हे समोर आलेले आहेत आणि त्या अनुषंगानं या सरकारमध्ये स्थापन होत असतानाच एक संविधानिक अनियमितता आणि निवडणूक फ्री अँड फेअर झालेली नाही या आरोपातून जन्माला आलेलं हे सरकार आहे। आणि या 100 दिवसांमध्ये काय बघायला मिळालं तर या 100 दिवसांमध्ये जे आश्वासन होतं त्यातले एकही आश्वासन पूर्ण केलं गेलं नाही। त्यांनी जो दिलेला महिला बालकल्याण विभाग आहे जो पहिला दर्शवलेला आहे, या पहिला दर्शवलेल्या विभागाने 1,500 रुपयाचे 2100 रुपये देऊ सांगितलं, ते न देता तो विभाग पहिला आलेला आहे। तर दुसरीकडे खोक्या त्यानंतर आका नावाचे शब्द या 100 दिवसामध्ये बघायला मिळालेले आहेत। बेताल वक्तव्य करणारे मंत्री आपल्याला बघायला मिळालेले आहेत। तेढ निर्माण करणारे आणि घेतलेली जी शपथ आहे मंत्रिमंडळाची त्यामध्ये बदल्याची भूमिका आणि अभिनिवेशामध्ये बोलणारे मंत्री आपण बघितलेत। 1 रुपया भिकारी घेत नाही अशी भिकाऱ्याची तुलना शेतकऱ्यांची करणारी वक्तव्य आपण बघितलेत। तर कर्जमाफी केली तर तुम्ही उधळपट्टी कराल असंही आपण ऐकलं। त्यामुळे 100 दिवसांमध्ये एक मोठा घोळ हा निर्माण झालेला आहे आणि या 100 दिवसामध्ये जनतेच्या ज्या आशा अपेक्षा आहे या सगळं फोल ठरताना आपल्याला दुर्दैवाने बघायला मिळालं आहे। त्यामुळे यांनी एकंदरीत लोकशाही मूल्यांचा आणि एकंदरीत जी काही सरकारची भूमिका असते या सगळ्याचा निकाल यांनी लावलेला आहे। 1 रुपयाची योजना हा सरकारचा निर्णय आहे, तो प्रीमियम हा टोकन स्वरूपाची प्रोव्हिजन आहे। मात्र मुळात या जुन्या योजनेमध्ये अनेक दोष होते, ते दोष दूर करण्याची आवश्यकता होती। मात्र त्यामध्ये जो चांगला भाग होता तो पेरणीपासून तर कापणीपर्यंतचा सगळा जो टप्पे आहेत हे टप्पे त्या पीक विमा योजनेमध्ये कव्हर होते। त्याही योजनेमध्ये भ्रष्टाचार होता, त्या योजनेमध्येही मोठ्या गलथान कारभार झाला होता, तो दूर करण्याची आवश्यकता होती। मात्र ही सबसेल योजना सगळी गुंडाळून ठेवली आहे आणि आता कापणी प्रयोग म्हणजे पेरणीनंतर थेट खरीप हंगाम संपेपर्यंत याचा निर्णय लागणार नाही। कुठेतरी मंडलमध्ये रेव्हेन्यू मंडलमध्ये 2 ठिकाणी 2 शेतकऱ्यांच्या शेतातलं जे सॅम्पल आहे ते घेऊन उंबरठा उत्पादन ठरवल्या जाईल। त्यामुळे ही अत्यंत फसव्या स्वरूपामध्ये ही योजनेचं प्रारूप स्वरूप आणलेलं आहे। ही 25 वर्षापूर्वी योजना होती, तिच्यात अनेक दोष होते, ते दोष दूर करण्याच्या ऐवजी एक सदोष पीक विमा योजना जी आहे ती लागू केलेली आहे आणि याचा हेतू सरळ आहे की रिलायन्स सारख्या पीक विमा कंपनींना लाभ देणे हाच या नवीन योजनेच्या मागचा हेतू असल्याचं दिसून येतं।